गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. आज आपण रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई कामोटे या शहरामध्ये उपस्थित आहोत आणि आज कामोटे शहरातील श्री क्षत्रिय जांची समाज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि यातीलच हा एक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर तसेच हल्दी महोत्सव, हल्दी संमेलन महोत्सव. या कार्यक्रमाचे आज कामोटे शहरामध्ये भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या समाज बांधवांचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी आज उपस्थित आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्ते सर, काय नाव आपलं? मेरा नाम मिठालाल राठौर गाजी करंजाड़े से. मैं अपना क्षत्रिय गाजी समाज रायगढ़ नवी मुंबई के सभी कमेटी मेंबर्स और समाज बंधुओं को धन्यवाद करना चाहता हूँ कि आपने ये जो आयोजन जो किया है ब्लड का, वो आपने बहुत अच्छा एक आयोजन किया है. मुझे खुशी हुई आज ब्लड दान करके कि आप ये जो ज़रूरतमंद को जो खून जो चाहिए वो हमारा खून किसी और को वो मिले. मैं धन्यवाद करता हूँ समाज के सभी बंधुओं को और रायगढ़ नवी मुंबई गाजी समाज के सभी बंधुओं को कि आपने ये अच्छा आयोजन एक नवी मुंबई में किया. धन्यवाद. सर, काय नाव आपलं? माझं नाव रघुनाथ भाटी. मी करंजा पुण्यावरून आलो. समाजासाठी म्हणजे चांगलं डोनेटच्या म्हणून त्याच्यासाठी आणि सगळ्याला म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काम करतो. कोरोना काळात असंच अचानक प्लाझ्मा, ब्लड याची गरज भासली. जाम म्हणजे भविष्यात असं संकट यायला नको म्हणून हा उपक्रम आपल्या माध्यमातून म्हणून आम्ही आता सगळं मिळून येऊ आणि आपले मराठी बंधू पण सगळे सहयोग करते आणि चांगलं व्यवस्थित काम होते. आपले जे श्री क्षत्रिय घाची समाज जो आहे बरोबर, ह्याचं महत्व काय आहे, काय सांगा? क्षत्रिय ॲक्च्युली आम्ही पण जे छत्रपती महाराज शिवाजी जे होते ते आणि आपले महाराणा प्रताप यांचे वंशज जे आम्ही पण. आणि ॲक्च्युली ते नंतर ते वेगळं सगळं जातीपात झाला आहे. बाकी व्यवस्थित सगळं एकच आपण मराठी काय वेगळा नाही, आम्ही काय वेगळं नाही, सगळे आम्ही सोबत काम करतो आणि एवढ्या वर्षांनी आम्ही चांगलं एक दुसऱ्याने सपोर्ट करतो. आणि आपल्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम देखील घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी देखील आपण उपक्रम राबवतात. नंतर वेगवेगळे सण उत्सव संस्कृती जोपासण्याचं काम करता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देखील विविध उपक्रमातून आपली संस्था देत असते. काय सांगाल? नाही, सगळं सपोर्ट करतो आम्ही एक दुसऱ्याला. आणि कोणाला पण जर समजा गरज पडली, आपला मराठी बंधू असू द्या, दुसऱ्या वेगळ्या कोण पण असू द्या, त्यांना सगळ्याला आम्ही सपोर्ट करतो. ते पण आपल्याला जाम सपोर्ट करते आणि एवढ्या वर्षांनी आम्ही ह्या इथे काय आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे. धन्यवाद सर. काय नाव सर आपलं? काय सांगाल, अध्यक्ष आहात आपण, तर कशा पद्धतीने संस्थेचे उपक्रम राबवता आणि आजच्या या रक्तदान शिबिरासाठी कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य मिळत आहे सर्व रक्तदात्यांना? माझं म्हणणं असं आहे, सर्व मिळून इथे त्याच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिर आता पहिल्यांदा आयोजित केला आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही गेल्या 7 वर्षापासून आम्ही इथे प्रोग्राम करतो आहे. म्हणजे मुलांना शिक्षण संस्था आणि ब्लड कॅम्प, गौशालामध्ये आम्ही लई वेळा आम्ही इथे त्यांना पण सपोर्ट केला आहे. आणि हल्दीचा प्रोग्राम, गोपाल अष्टमी याचा प्रोग्राम करतो आहे. त्याच्यानंतर होळीचा पण आम्ही समारंभ करतो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जेवढे होत असेल आमच्या वतीने त्या हिशोबाने आम्ही महाराष्ट्रामध्ये पण सगळ्यांना सपोर्ट करू, रक्तदान करून आम्ही दुसऱ्यांना हेल्प करतो. की समजा कोणाला गोरगरिबांना काय प्रॉब्लेम असेल, कोणाला गरजू रुग्णांना पण रक्त भेटू शकतं, त्याच्या हिशोबाने आम्ही करतो आहे. तसं जर पाहिलं तर हे रक्तदान राजस्थानला नाही जाणार आहे. महाराष्ट्रातील जे कोणी गरजू रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत हे रक्त पोहोचणार आहे. मग तिथे काही भेदभाव केला जाणार नाही केला. आम्ही त्याच्या वतीनेच करतोय की गोरगरिबांना तो रक्त भेटला पाहिजे. म्हणजे कोणी असो, फक्त गरजू रुग्णापर्यंत त्याची गरज पूर्ण होऊन त्याचा जीव वाचला पाहिजे. काय नाव? रतन परमार.
क्षेत्रीय काशी समाज रायगड नवी मुंबई रक्तदान म्हणजे हा एक महादान आणि ही रक्त म्हणजे गरजूला घेतलं पाहिजे वेळेवरती. त्या हिशोबाने आमच्या समाजसेवकांनी हे कार्यक्रम ठेवला आहे आणि मस्त रिस्पॉन्स भेटतो आहे. आतापर्यंत जवळपास 25 ते 30 माणसांनी दिले आहे सकाळी. आत्ताशी सुरुवात आहे. आता अजून सुरुवातच आहे. त्याच्या पुढे अजून आमचं टार्गेट ठेवलं आहे पण ते जास्तीत जास्त 50 नंतर आमचं 100चं टार्गेट आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की नाही 150 झालं पाहिजे. कसलं आमच्या हिशोबाने टार्गेट ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची हा भूमी आहे आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. महाराणा प्रताप काशी समाज म्हणजे क्षत्रिय काशी समाज त्यांचे वंशज आहे आणि हा मुंबईची धर्तीवरती आम्ही हे सगळे वारंवार हे सगळं करत राहतो. कोरोना काळात जवळपास आम्ही 70-80 हजाराच्या गौशाळेला जातो त्यावेळेस का की त्यांना काहीच नव्हतं त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यावेळेस सोबत आमच्या समाजाने विचार केला की गौशाळेला पण कोणतंही बघायला नाही. आम्ही सगळे समाज एकत्र होऊन हे सगळे सगळं आणि आजचं जे कार्यक्रम ठेवला आहे ते रक्तदान म्हणजे आणि महादान आणि समाजचे सगळे वेगळे सगळ्यांनी गिफ्ट आणले. कोणाला म्हणजे उत्साह करण्यासाठी प्रत्येकने म्हणजे आपला सहयोग करते. कोणी काय केले कोणी काय म्हणजे प्रत्येकला काही ना काही म्हणजे त्यांचे उत्साह वाढवण्यासाठी दुसरं आमचं लेडीज आणि आता अजून पण माणसे आले पण अजून तर लेडीजची लाईन लागणार भरपूर येणार. आणि ही नवी मुंबई रायगड डिस्ट्रिक्टमध्ये क्षत्रिय काशी समाज ते महादानसाठीच प्रयत्न करत राहतात. लहान पोराला शिक्षणासाठी किंवा कोण गरिबाला काही ना काही आमच्या समाजाच्या वतीने प्रत्येक वेळेला असतो. असं वर्षामध्ये आम्ही 3-4 प्रोग्राम ठेवतो. जसं कृष्ण जन्माष्टमी त्याच्या वतीने कोणी होतो काही ना काही कोणाला भेट करत असतो शिक्षणासाठी शाळेसाठी आणि असं वर्षाला 3 प्रोग्राम असतात. होळी सणाष्टमीला दिवाळी जण आणि कृष्ण जन्माष्टमी हा विशेष करून आमच्या आता हे आमच्या समाजाचे सगळे कमिटी मेंबरने विचार केले की काहीतरी नवीन करायला पाहिजे. म्हणजे त्यांना सोच असे आले की रक्तदान करायला पाहिजे म्हणजे हा एक मोठा दान. म्हणून आम्ही सगळे मिळून जवळपास आमचे कमिटी मेंबर 30 मेंबर आहेत. ते मेंबरने सगळ्यांनी विचार केले की आपली एवढी मोठी समाज आहे तर आपल्याला काही ना काही नवीन करायला पाहिजे. त्या हिशोबाने हे सगळ्याच्या विचारामध्ये आला की नाही हे करायला पाहिजे. हा काम एकदम अतिउत्तम आहे सगळ्यासाठी आहे आणि काही ह्याच्यामध्ये भेदभाव नाही. धन्यवाद. काय नाव आपलं? काय सांगाल कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन होत आहे? विविध राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रमही आपल्या माध्यमातून संस्थेच्या घेतले जातात तसे समाजोपयोगी कार्यक्रमही आपण राबवत असता. काय सांगाल? कार्यक्रम अच्छा है. रक्तदान है महादान है ये करना चाहिए. हम लोग ने वही विचार किया पूरा कमेटी ने मिल के किया कि ये दान करें अपन अच्छा है तो भी करें लगेगा हमको यूज होएगा. धन्यवाद. काय नाव आपलं? आपलं नाव सुरेश परमार आहे नेरूळपासून आणि आम्ही क्षत्रिय काशी समाज या समाजापासून येतात. माननीय अध्यक्ष साहेबांच्या निर्णयाखाली आम्ही हा रक्तदानाचा एक प्रोग्राम अरेंज केला. त्याच्यामध्ये खूप गरज आहे. आता आम्हाला माहीत पडलं की ब्लडची आवश्यकता आहे, ब्लडची शॉर्टेज किंवा आहे. तर त्यानुसार आमच्या अध्यक्ष साहेबांचा विचार होता तर त्यानुसार आमच्या समाजाने एक विचार केला की चला आपण एक रक्तदान शिबिर ठेवू आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे आम्हाला आणि खूप लोकांनी सपोर्टही केलं आहे. साधारण 25 ते 30 बॉटल आपली सध्या कलेक्शन झाली आहे. साधारण एक अर्धा तास झाला आहे आम्हाला, अर्धा-पावणा तास आणि 3 वाजेपर्यंत हा प्रोग्राम चालू राहील. तर आपलं एक टार्गेट आहे 100 ते 150 एक आपण एवढं युनिट कलेक्ट करून एक आपलं योगदान जे काय आहे आपण इथं महाराष्ट्रामध्ये आपण करू. गोरगरीब लोकांना त्यांचं एक हेल्प होऊन जाईल आपल्यातर्फे असं. आज क्षत्रिय काशी समाज स्नेह मिलन समारोह रखा है. इसमें रक्तदान शिविर भी रखा है. रक्तदान के लिए समाज में बहुत लोग आ रहे हैं तो लेकिन
रक्तदान सबसे बड़ा दान रहता है। इस दान में अपने कमोटा के रहते हैं, उनके आजू बाजू के लोग रहते हैं, उसमें शामिल होंगे तो देश के लिए एक नई ऊर्जा मिलेगी और रक्तदान से बड़ा कोई दान नहीं। इसलिए गाची समाज का मैं मेरी तरफ से और भारतीय जनता पार्टी कमोटा मंडल की तरफ से अनेक अनेक धन्यवाद देता हूँ, क्योंकि उन्होंने ऐसे उपक्रम जो लिया है वो देश के हित के लिए है। धन्यवाद। आज कामोठे नवी मुंबई या शहरामध्ये श्री क्षत्रिय घाची समाज यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी कामोठे शहर पोलीस स्टेशनचाही मोठा सहभाग इथे पाहायला मिळत आहे। आता कामोठे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मनोहर पगार सर आहेत आणि सरांनी स्वतः आणि त्यांच्या सहकार्यांनी इथे रक्तदान केलेलं आहे। सर नमस्ते, काय सांगाल, आज आपण रक्तदान केलेलं आहे, काय संदेश द्या? रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। आपण कुठल्याही प्रकारच्या आर्थिक बाबतीत देणगी स्वरूपात काही दिलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही, परंतु निकोप आणि सुदृढ समाजासाठी किंवा ज्यांना खरोखर रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी आपल्या रक्ताने जर एखाद्याचा जीव वाचणार असेल तर आपण रक्तदान केलंच पाहिजे। तसंही आपण वर्षातून एकदा रक्तदान केल्याने आपल्याला शरीराला किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा त्रास नाही, त्याच्यामुळे आपण रक्तदान अवश्य करावं। ते आपल्या स्वतःसाठी पण फायद्याचं आहे आणि दुसऱ्यासाठी पण फायद्याचं आहे। नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये कामोठे शहर पोलीसचा सहभाग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं हे ज्वलन बोले सारभुजा नाथ की जय हो, बोले नागणेश्या मात की जय हो, जय जय काशी समाज की जय हो। बोलो सारभुजा नाथ की जय हो, बोले पुरंदाजी महाराज की जय हो, सनातन धर्म की जय हो, जय काशी समाज की जय हो। की जय हो, सनातन धर्म की जय हो, गौ माता की जय हो, क्षत्रिय समाज रायगढ़ नवी मुंबई की जय हो, रक्तदान दाताओं की जय हो। श्री छत्रपति महाराज की जय हो, प्रताप की जय हो, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय राजस्थान, जय राजस्थान, बोले छत्रपति शिवाजी महाराज की जय हो, क्षत्रिय घाटी समाज रायगढ़ नवी मुंबई की जय हो, गौ माता की जय हो, रक्तदाताओं की जय हो, सत्य सनातन धर्म की जय हो, की जय हो। हमें जो